नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतोय आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे BSc ॲग्रिकल्चरची ती आता फायनल मेरिट लिस्टवरती येऊन ठेपलेली आहे आणि लवकरच आता 7 ते 8 तारखेला आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे. तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असतात की प्रेफरन्स कसे टाकायचे, त्याबद्दल काही टिप्स पॉईंट्स वगैरे. तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला प्रेफरन्स टाकण्याबद्दल काही प्रो टिप्स सांगणार आहोत. त्या तुम्ही यूज करून नक्कीच चांगले प्रेफरन्स टाकू शकता. मित्रांनो, यासाठी जर प्रेफरन्स टाकायला तुम्हाला काही अडचण वगैरे येत असेल तर आपली टुवर्ड्स ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी आहे. यामध्ये आपल्याला जर फक्त प्रेफरन्स लिस्ट हवी असेल तर त्या ठिकाणी 200 रुपये फीस आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर प्रेफरन्स लिस्ट आणि प्रत्येक राऊंडला कॉलेज टाकून हवे असेल तर त्या ठिकाणी 400 रुपये फीस आहे. मित्रांनो, साहजिक आहे, जर तुम्ही बाहेर प्रायव्हेट कॅफेमध्ये कॉलेज अपलोड करायला गेलात तर त्या ठिकाणी तुमच्याकडून प्रत्येक राऊंडचे 150 ते 200 रुपये चार्ज करतात. त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक राऊंडला 500 ते 600 रुपये तिन्ही राऊंडचे मिळून द्यावं लागतात. तर यासाठी आपण तुमच्यासाठी बेस्ट स्कीम आणलेली आहे की 400 रुपयामध्ये तुम्हाला सगळं प्रत्येक राऊंडचे कॉलेज पण टाकून मिळणार आणि प्रेफरन्स लिस्ट पण तयार करून मिळणार आणि स्पॉट राऊंडला पण मार्गदर्शन भेटणार. हे सगळं या ठिकाणी आपल्या कन्सल्टन्सीमध्ये आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केली नाही त्या विद्यार्थ्यांना एक ॲग्रिकॉस या नात्यानं सपोर्ट म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय आणि प्रेफरन्स लिस्ट संदर्भात काही प्रो टिप्स तुम्हाला सांगतो आहे. तर मित्रांनो, यामध्ये BSc ॲग्रिकल्चरला तुमचं चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला नंबर लागणे यासाठी भरपूर बाबी असे कन्सिडर केल्या जातात. यामध्ये नंबर 1ला येते आपलं M कोटा आणि U कोटा. तुमचा कोटा कोणता आहे यावर तुमचं ॲडमिशन कन्सिडर केलं जातं. त्यानंतर तुमचं रिझर्वेशन, कास्ट रिझर्वेशन, स्पेशल रिझर्वेशन आणि जेंडर रिझर्वेशन, हे 3 रिझर्वेशन्स त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जर तुमचे टोटल मार्क्स हे सुद्धा त्यामध्ये कन्सिडर केले जातात. त्यामध्ये प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायची या ठिकाणी मी एक तुम्हाला काही टिप्स सांगतो, त्या धरून तुम्ही तुमची तयार करू शकता. बरेच विद्यार्थी काय करतात, कॉलेज टाकण्यासाठी आपल्याला लिमिट नसल्यामुळे अनलिमिटेड जे कॉलेज आहे ते टाकत राहतात. गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं काहीही विचार न करता जम्बलिंग करून मिक्स सगळे कॉलेज टाकून देतात. त्यामुळे त्यांना चांगले मार्क असून सुद्धा, चांगलं रिझर्वेशन असून सुद्धा एक कमी दर्जाच्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं. त्यामुळे तुम्हाला जे कॉलेज हवं आहे, ज्या कॉलेजबद्दल तुम्ही रिसर्च केलेला आहे, जे कॉलेज तुम्हाला भेटू शकतं, पहिले तर हेच कॉलेज टाकायचं. बाकीचा फापट पसारा इलिमिनेट करायचा, बाकीचं काही टाकायचं नाही. जे कॉलेज हवं आहे, जे कॉलेज भेटू शकतं तेच कॉलेज टाकायचं. नाहीतर आपल्याला लिमिट नसल्यामुळे सगळेच कॉलेज टाकून द्यायचं असंही काही नाही आहे. आणि फक्त जे कॉलेज हवं आहे आणि जे कॉलेज भेटू शकतं तेच कॉलेज टाकायचं. त्यानंतर 2 नंबरला मित्रांनो, सपोज आता तुम्हाला 70 मार्क आहे तर या ठिकाणी मागच्या वर्षीचा 3rd, 2nd किंवा 1st राऊंडचा कट ऑफ चेक करायचा, 3 राऊंडचा कट ऑफ चेक करायचा आणि 5 पॉईंट मागे आणि 5 पॉईंट पुढे म्हणजे 65 ते 75 या ज्या लाईनमध्ये कोणकोणते कॉलेज विद्यार्थ्यांना मिळालेले आहे त्याची एक लिस्ट तयार करायची. 65 ते 75 जर तुम्हाला 70 मार्क असतील तर ही लिस्ट तयार करायची. त्या लिस्टमध्ये कॉलेजेसचे ग्रेड काढायचे आणि त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे कोणते कोणते कॉलेजेस भेटू शकतात. जर तुम्हाला 75, मी 5 मार्क मागं का सांगतोय, जर तुम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 71 वर सुद्धा कॉलेज नाही मिळालं, 70 वर जे मागच्या वर्षी मिळालं होते नाही मिळालं, तर कमीत कमी 3rd राऊंडपर्यंत तुम्हाला 70च्या खालचं तरी मिळून जाईल. हा आपला एक सांगण्याचा मूळ हेतू आहे. हे एक्झाम्पल समजा. असं आता तुमच्यासोबत तुमचे मार्क वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे गृहीत धरा. तर ती एक लिस्ट तयार करा आणि त्या लिस्टनुसार मग त्यांना ग्रेड द्या आणि ते कॉलेजेस टाका. यामध्ये मग कॉलेजेस कसे टाकायचे व कोणते टाकायचे. मित्रांनो, तुम्हाला कॉलेज टाकण्याला लिमिट नसल्यामुळे 1 नंबरला तुम्ही जे कॉलेजेस निवडलेले आहे ग्रेडनुसार, त्यामध्ये पहिले गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकायचे आणि मग प्रायव्हेटमध्ये A ग्रेड, नंतर B ग्रेड, नंतर C ग्रेड आणि नंतर D ग्रेड असे कॉलेजेस टाकायचे. हां, पण जे कॉलेज निवडलेले आहे तेच कॉलेज टाकायचे, बाकीचा फापट प्रसारा टाकायचा नाही. त्यानंतर 3 नंबरला येतं आपलं M कोटा आणि U कोटा. आता M कोटा आणि U कोटा जर काय आहे हे बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो डिटेल बघा. पहिले तर तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीत येता त्या युनिव्हर्सिटीचे गव्हर्नमेंट टाकायचे आणि नंतर बाहेरचे युनिव्हर्सिटीचे गव्हर्नमेंट टाकायचे आणि नंतर प्रायव्हेट टाकायचे. हा एक क्रम त्या ठिकाणी लागू करायचा. पण सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस टाकायचे.
70% रिझर्वेशन तुमच्या युनिव्हर्सिटीत असतं. त्यामुळे पहिले तुमच्या युनिव्हर्सिटीतले कॉलेजेस टाकायचे. त्यानंतर 4 नंबरला जे कॉलेजेस हाय कट ऑफला ॲडमिशन देतात ते कॉलेजेस आधी टाकायचे आणि नंतर लो कॉलेजेस टाकायचे. म्हणजे कट ऑफनुसार तुम्ही कॉलेजेस टाकायचे, हाय टू लो, आधी हाय नंतर लो लो लो. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याचा चान्स वाटतो. आणि जे कॉलेज घ्यायचं आहे तेच कॉलेज टाकायचं. जास्त रिकामी कोणतेही कॉलेज टाकायचं नाही. जे कॉलेज आवडतं, ज्या कॉलेजबद्दल रिसर्च केलेला आहे तेच कॉलेज या ठिकाणी टाकायचं आपण. आणि मित्रांनो, ज्या कॉलेजेसला तुमचं जाणं शक्य आहे तेच कॉलेजेस टाका. म्हणजे अत्यंत नाही म्हणू शकत आपण, पण कमी पण परफेक्ट असेच कॉलेज टाकायचे. जेणेकरून मित्रांनो, आता सपोज एखादा विद्यार्थी आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गतचा आणि तो टाकतोय तिकडचे चंद्रपूर, अमरावती, त्यानंतर गडचिरोली या साईडचे कॉलेज. आता त्याला जर तिकडे जाणं शक्य नसेल तर तसा प्रकार तुम्ही करू नका, ते कॉलेजेस टाकू नका. आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला जर कन्फ्युजन असेल, कमी मार्क असेल आणि गव्हर्नमेंट कॉलेज टाकायचे की नाही, तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असेही काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे जे कमी मार्कवर सुद्धा ॲडमिशन देतात. तर ते कॉलेजेस बद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. ते कॉलेजेस कोणकोणते आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो डिटेल व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट तयार करायला अजून मदत होईल. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.